Today we are going to learn the wiring diagram. The wiring diagram of control of one lamp using two different SP switches. याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे कंट्रोल ऑफ वन लॅम्प यूजिंग ए सिंगल SP स्विच. ह्या सर्किटमध्ये काय फरक आहे? कंट्रोल ऑफ वन लॅम्प यूजिंग टू SP switches, single pole switches. As shown in figure 1, पहिल्या फिगरमध्ये you can see there is one lamp which is controlled by two switches, two single pole switches S1 and S2. Now here we are considering first the case 1. The case 1 मध्ये काय आहे? Two single pole switches are in series. जो पहिली केस आहे त्याच्यामध्ये the both switches S1 and S2 they are in series. So this is the first case. So you can see from the diagram 1, S1 and S2 they are in series, and of course in series with the lamp. Now to switch on the lamp चालू करण्यासाठी काय कंडिशन आहे? The condition is that both the switches S1 and S2 must be on. They must be in on position only. Then lamp will switch on. लॅम्प चालू केव्हा होईल? दोन्ही स्विच S1 and S2 both will be on. म्हणजे स्विच S1 ऑन करावं लागेल ॲज वेल ॲज वी हॅव टू स्विच ऑन स्विच S2. S1 आणि S2 दोन्ही ऑन झाल्यानंतरच लॅम्प ऑन होईल. फक्त S1नी किंवा फक्त S2नी स्विच लॅम्प ऑन होणार नाही. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट केस. नाउ क्वेश्चन अरायजेस, असं कुठं ह्याचं स्पेशल ॲप्लिकेशन आहे का? असं स्पेशल तर ॲप्लिकेशन नाही, बट आय हॅव टेकन वन ॲप्लिकेशन. जनरली ईच लॅम्प किंवा ईच डिव्हाइस हॅज टू बी कंट्रोल फ्रॉम इट्स ओन स्विच. म्हणजे प्रत्येक लॅम्पसाठी प्रत्येक फॅनसाठी एक वेगळा स्विच असेल. बट इन दिस केस देअर आर टू स्विचेस. एक लॅम्प कंट्रोल करण्यासाठी रिक्वायर द टू स्विचेस. सो फर्स्ट केसमध्ये काय आहे की बोथ स्विचेस आर इन सेरीज. म्हणजे लॅम्प चालू होण्यासाठी दोन्ही स्विच S1 ॲज वेल ॲज S2 मस्ट बी ऑन. फक्त S1 किंवा फक्त S2नी स्विच ऑन लॅम्प ऑन होणार नाही. Now in second figure, let us see the application, a simple application. Suppose there are 3 cabins किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत. I have shown only 3 cabins. Here we can see the 3 cabins. आणि प्रत्येक केबिनसाठी एक वेगळा ऑपरेटर आहे आणि त्या केबिनची चावी त्या ऑपरेटरकडेच असेल. म्हणजे केबिन 1, केबिन 2, केबिन 3 अँड सो ऑन. नाउ ईच हॅव दिस टाईप ऑफ वायरिंग. ज्याच्यामधला लॅम्प असेल पहिल्या केबिनमधला किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या, प्रत्येकाला वेगळे वायरिंग आहे. आणि या प्रत्येक वायरिंगसाठी S1 S2 स्विच आहे. S1 स्विच इज माउंटेड नियर द एंट्रन्स ॲट द डोअर. यू कॅन सी S1 दे आर माउंटेड नियर दी एंट्रन्स. आणि S2 त्या टेबलाच्या जवळ, जिथं तो ऑपरेटर काम करत असेल त्याच्या टेबलाच्या जवळ S2 स्विच असेल. मग काय करेल ऑपरेटर? त्या ऑपरेटरकडं त्या केबिनची चावी असेल. तो चावी लावून उघडण्यापूर्वी ही हॅज टू स्विच ऑन S1. तो जेव्हा तो एंटर करेल केबिनमध्ये त्यावेळेस तो पहिल्यांदा स्विच S1 दाबेल आणि जेव्हा केबिनच्या आतमध्ये जाईल आणि जेव्हा टेबलाजवळ जाईल त्यावेळेस तो स्विच S2 ऑन करेल. ॲट दॅट टाईम द लॅम्प विल बी ऑन. दिस इज द कंडिशन. आणि प्रत्येक ऑपरेटरनी असंच करायचं आहे. म्हणजे केबिन 1साठी किंवा केबिन 2साठी किंवा केबिन 3साठी प्रत्येक ऑपरेटरने असं पहिल्यांदा S1 स्विच ऑन करायचा, आत गेल्यानंतर S2 स्विच ऑन करायचा, नंतर लॅम्प ऑन होईल. आणि त्यांनी जाताना काय करायचं आहे? आयदर स्विच ऑफ S2 ऑर S1. जेव्हा तो केबिन बंद करेल तो S2कडनं बंद करेल किंवा S1 बंद करेल. बंद करण्यासाठी वी हॅव टू ओपन ओनली वन स्विच S1 किंवा S2. चालू करण्यासाठी रिक्वायर बोथ स्विचेस मस्ट बी ऑन. पण बंद करण्यासाठी त्याला S2 किंवा S1 कुठल्याही एका स्विचने तो लॅम्प बंद करता येईल. आणि समजा ऑपरेटर निघून गेले आणि लॅम्प विसरून गेले तर वॉचमॅन नसेल
तो वॉचमॅन काय करेल, ही विल स्विच ऑफ द लॅम्प्स जस्ट बाय टॉगलिंग S1 स्विच. म्हणजे S1 स्विच ऑपरेट करून तो सगळे लॅम्प ऑफ करून जाईल. प्रत्येक केबिनचा S1 स्विच ऑपरेट केल्यानंतर आतला जो लॅम्प असेल दॅट विल बी ऑफ. दिस इज अ सिम्पल ॲप्लिकेशन ऑफ this type of circuit. Now let us see the case 2. Now in this case again lamp is operated with the help of two SP switches. दोन वेगवेगळ्या SP स्विचनी लॅम्प ऑन करायचा आहे. But in this case the two switches S1 and S2 they are in parallel. In first case they are in series. Now in this case they are in parallel. याच्यामध्ये लॅम्प विल बी ऑन आयदर फ्रॉम S1 ऑर S2. दोन्हीपैकी कुठलाही स्विच जर ऑपरेट केला तर काय होईल, द लॅम्प विल बी ऑन. इथं चुकून S1 झालेलं आहे, दॅट शुड बी S2. सो S1 S2 दे आर इन पॅरलल अँड दॅट इज कनेक्टेड टू द लॅम्प. सो बेसिकली इन दिस केस, इन दिस सर्किट डायग्राम, लॅम्प विल बी ऑन आयदर बाय S1 ऑर S2. दोन्हीपैकी कुठलाही स्विच ऑपरेट केला तर तो लॅम्प जो आहे तो ऑन होईल. नाउ लेट अस सी द ॲप्लिकेशन. असं ह्याचं ॲप्लिकेशन कुठं आहे, याचं सुद्धा असं पर्टिक्युलर ॲप्लिकेशन नाही, बट आय हॅव टेकन वन सिम्पल एक्झाम्पल हिअर. सपोज कन्सिडर ए नॅरो लेंथी ऑफिस. म्हणजे असं छोटंसं ऑफिस आहे पण तो असं लांबडा आहे अँड देर आर टू टेबल्स. काही वेळेस तो टेबल 1कडं काम करू शकेल ऑपरेटर, किंवा काही वेळेस टेबल 2कडं काम करू शकेल. आयदर ही हॅज टू वर्क नियर द टेबल 1 ऑर टेबल 2. आणि दोघाच्या मध्ये एक मोठी ट्यूबलाईट आहे. and there are two entrance D we can see the D are the entrance. So operator suppose working at table 1, so he can switch on the lamp by just using switch S1. तो टेबल 1 जवळ असेल तो लॅम्प कशाने ऑन करू शकेल, S1 ने ऑन करू शकेल. किंवा सपोज तो काही कामानिमित्त तो सध्या लॅम्प सपोज ट्यूबलाईट इज ऑफ आणि तो सपोज वर्किंग नियर टेबल 2 आणि त्याला लॅम्प ऑन करायचं आहे, ट्यूबलाईट ऑन करायची. सो दॅट कॅन बी विथ द हेल्प ऑफ स्विच S2. म्हणजे जो ऑपरेटर असेल तो टेबल 1 जवळ असेल तर ऑपरेट द ट्यूबलाईट बाय S1. टेबल 2च्या जवळ असेल सो ट्यूबलाईट कॅन बी ऑन बाय युजिंग स्विच S2. दिस इज अ सिम्पल ॲप्लिकेशन ऑफ दिस सर्किट.